नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या एमपीसी लायब्ररी या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण घेऊन आलो आहोत मार्च 2026 मधील चालू घडामोडीवर आधारित 150 पेक्षा अधिक महत्त्वाचे एमसीक्यू, जे तुमच्या एमपीएससी, पोलीस भरती, तलाठी, सरळ सेवा आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना. आपण एमपीसी लायब्ररी या यूट्यूब चॅनलवर मासिक चालू घडामोडी मार्च 2026 हा व्हिडिओ नुकताच शेअर केलेला आहे. या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाच्या चालू घडामोडी या कव्हर केलेल्या आहेत. त्यातीलच महत्त्वाचे म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कार, रणजी करंडक पुरस्कार, रायसिना डायलॉग, इराण इस्रायल युद्ध, ऑस्कर पुरस्कार, T20 विश्वचषक, बीसीसीआय पुरस्कार, जागतिक आनंदी निर्देशांक तसेच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा हे देखील कव्हर केलेले आहे. त्यामुळे हा व्हिडिओ देखील आवर्जून पहा आणि सर्व विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूयात आजचा महत्त्वाच्या एमसीक्यू व्हिडिओला. प्रश्न क्रमांक पहिला, ग्लोबल टीचर प्राइज याचे आयोजक कोण आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, वार्की फाउंडेशन. सुपोषित ग्रामपंचायत अभियानामध्ये महाराष्ट्राचा क्रमांक हा कितवा आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, पहिला. इंस्टाग्रामवर 100 दशलक्ष फॉलोअर्स पूर्ण करणारे पहिले जागतिक नेते कोण ठरलेले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, नरेंद्र मोदी. धर्म गार्डियन हा संयुक्त सैन्य सराव हा कोणत्या 2 देशांदरम्यान आयोजित केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, भारत जपान. बाफ्ता पुरस्कार जिंकलेला बुंग हा चित्रपट कोणत्या भाषेमध्ये आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, मणिपुरी. ग्लोबल एआय ब्रेन रेस 2026 मध्ये भारताचा क्रमांक हा कितवा आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 6वा. बुंग या चित्रपटाचे दिग्दर्शन कोणी केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, लक्ष्मीप्रिया देवी. इस्रायलच्या संसदेला संबोधित करणारे पहिले भारतीय पंतप्रधान कोण ठरलेले आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, नरेंद्र मोदी. राष्ट्रीय विज्ञान दिन प्रथम केव्हा साजरा करण्यात आलेला होता? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 1987. कलारी लिप 2026 हा सैन्य सराव कोणत्या दलाशी संबंधित आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, भारतीय वायुदल. राह वीर योजना कोणत्या राज्य सरकारची आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, दिल्ली सरकार. OAG 2025 अहवालानुसार आशिया पॅसिफिक मधील 5व्या क्रमांकाचे व्यस्त विमानतळ कोणते आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, दिल्ली. इस्रायलच्या संसदेला काय म्हणून संबोधतात? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, नेसेट. भारतामध्ये चित्ता कोणत्या वर्षी नामशेष झालेला होता? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 1952. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या हेलिकॉप्टरमधून नुकतेच उड्डाण केले आणि एक विक्रम त्यांच्या नावे केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, प्रचंड. एपिक फ्युरी ही मोहीम कोणत्या देशाशी संबंधित आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अमेरिका. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहितच आहे की नुकतेच इराण इस्रायल या संघर्षामध्ये अमेरिका हा इस्रायलकडून लढत आहे आणि अमेरिकेने एक विशेष प्रकारची मोहीम आखलेली आहे आणि त्या मोहिमेला इपिक फ्युरी असं नाव देण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, इराणची राजधानी कोणती आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, तेहरान. इराणचे सर्वोच्च नेते कोण होते? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, अली खमेनी. प्रोजेक्ट चित्ता अंतर्गत आणखी 8 चित्ते कुठे सामील झालेले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, कुनो राष्ट्रीय उद्यान. खालीलपैकी कोणते सैन्य दल मोजतबा खोमनई यांच्या नियंत्रणाखाली आहे? रिव्होल्युशनरी गार्ड्स की बासिज मिलिटिया? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, दोन्हीही ग्रुप हे मोजतबा खोमनई यांच्या नियंत्रणाखाली आहेत. अनुसूचित जमाती राष्ट्रीय आयोगाची स्थापना कोणत्या घटनादुरुस्तीने झालेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 89वी घटनादुरुस्ती. 2026 मध्ये प्रथमच रणजी विजेतेपद पटकावणारा संघ हा कोणता आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, जम्मू आणि काश्मीर. 2026 मध्ये UN कडून ग्लोबल चॅम्पियन फॉर रोड सेफ्टी म्हणून कोणाची निवड झालेली होती? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सचिन तेंडुलकर. देशातील पहिली नेट झिरो ग्रामपंचायत कोणती आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, बेला ग्रामपंचायत. रणजी ट्रॉफीतील सर्वात यशस्वी संघ कोणता आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मुंबई.
ऑपरेशन क्रॅकडाऊन ही मोहीम कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तेलंगणा. 10वी भारतीय लष्कर प्रमुख परिषद ही कुठे आयोजित करण्यात आलेली होती? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नवी दिल्ली. हिंद दी चादर ही उपाधी कोणाला दिली जाते? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गुरु तेग बहादूर. अल्मा ही दुर्बीण कुठे स्थित आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 चिली. ऊर्जा कार्यक्षमता ब्युरो म्हणजेच बीईई याची स्थापना कधी झाली? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 2002. अल्मा ही कोणत्या प्रकारची दुर्बीण आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रेडिओ दुर्बीण. महात्मा अ ग्रेट कम्युनिकेटर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 डॉक्टर धीरज काकडिया. नॅशनल जिओग्राफीचे कॅप्चर इन मोशन या स्पर्धेमध्ये विजेतेपद कोणी मिळवले? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राम्या श्रीराम. युट्यूबवर 3 कोटी सबस्क्रायबरचा टप्पा गाठणारे जागतिक नेते कोण आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नरेंद्र मोदी. भारताला युरेनियम पुरवठा करण्याचा करार हा कोणत्या देशासोबत झाला? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कॅनडा. रणजीच्या एका मोसमामध्ये 60 पेक्षा अधिक विकेट घेणारा तिसरा वेगवान गोलंदाज कोण आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अकीब नबी. 2030 पर्यंत भारत कॅनडा द्विपक्षीय व्यापाराचे लक्ष्य किती ठेवलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 50 अब्ज डॉलर. जगातील सर्वात जुने रॉक आर्ट म्हणजेच गुहाचित्र कुठे सापडलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 इंडोनेशिया. राष्ट्रव्यापी HPV लसीकरण मोहिमेची सुरुवात कुठून झाली? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अजमेर. जगातील सर्वात मोठ्या रेज्ड फ्लोअर सेमीकंडक्टर क्लीन रूमचे उद्घाटन कुठे झाले? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सानंद. हॉर्मुजच्या आखात कोणत्या 2 आखातांना जोडते? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पर्शियनच्या आखात आणि ओमानच्या आखात. रायसिना संवाद 2026 चे प्रमुख पाहुणे कोण आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अलेक्झांडर स्टब. HPV लस कोणत्या आजाराविरुद्ध आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गर्भाशय मुखाचा कर्करोग. देशी गाय संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र याला कोणाचे नाव देण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अजित पवार. बिहारचे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन राज्यसभेवर जाण्याचा निर्णय कोणत्या नेत्याने घेतलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नितीश कुमार. राजस्थान सरकारने माउंट आबू या ठिकाणाचे नवीन नाव काय ठेवलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अबुराज. खालीलपैकी कोणाला भाजपकडून राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात आलेली नाही? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पार्थ पवार. पार्थ पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडून उमेदवारी मिळालेली आहे आणि इतर 3 जे पर्याय आहेत विनोद तावडे, रामदास आठवले आणि माया इवनाते यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी देण्यात आलेली आहे. डिजिलॉकर या पायलट प्रकल्पासाठी भारताने कोणत्या देशासोबत करार केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 केनिया. राजस्थानमधील जहाजपूर या शहराचे नवीन नाव काय ठेवण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 यज्ञपूर. महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जिष्णुदेव वर्मा. भारताने T20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीमध्ये चौथ्यांदा प्रवेश कोणत्या संघाला हरवून केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 इंग्लंड. महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमाफी या योजनेला कोणाचे नाव देण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अहिल्यादेवी होळकर. अटल बिहारी वाजपेयी द इटर्नल स्टेट्समन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विजय गोयल. 16 वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी घालण्याचा विचार करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कर्नाटक. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल उपराष्ट्रपती झाल्यामुळे महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार कोणाकडे होता? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आचार्य देवव्रत. बिरसा या योजना प्रामुख्याने कोणासाठी सुरू करण्यात आलेली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आदिवासी उद्योजक. आंतरराष्ट्रीय महिला दिवस हा कधी साजरा केला जातो? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 8 मार्च. बार्बीच्या पहिल्या ड्रीम टीम मध्ये निवड झालेली भारतीय महिला क्रिकेटपटू कोण आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 स्मृती मंधाना. महाराष्ट्राच्या 2026-27 अर्थसंकल्पामध्ये अंदाजित महसुली तूट किती आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3
40,552 कोटी. शेतकरी आत्महत्या प्रतिबंधासाठी स्थापन टास्क फोर्सचे अध्यक्ष कोण आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रफिक नाईकवाडी. भारतातील पहिली आंतरराष्ट्रीय एज्युसिटी ही कुठे उभारली जाणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नवी मुंबई. ICC T20 वर्ल्ड कप 2026 चा विजेता देश कोणता ठरलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भारत. सीमा भागामध्ये वन्यजीव संरक्षणासाठी भारतीय सैन्याने कोणत्या संस्थेसोबत MOU हा करार केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लडाख वन विभाग. प्रोजेक्ट हनुमान हे कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आंध्र प्रदेश. ज्येष्ठ पत्रकार हरिकृष्ण दुआ यांनी कोणता नागरी सन्मान प्रदान करण्यात आलेला होता? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पद्मभूषण. नेपाळमध्ये राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाचे नेते कोण आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बालेन शाह किंवा बालेंद्र शहा. ICC T20 वर्ल्ड कप 2026 मध्ये न्यूझीलंडचा कर्णधार कोण होता? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मिचेल सँटनर. भारतातील पहिला रिव्हराईन लाईट हाऊस दीपस्तंभ कोणत्या नदीवर उभारला जाणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ब्रह्मपुत्रा. सर्वम AI ने कोणत्या विमा कंपनीसोबत भागीदारी केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 SBI लाईफ इन्शुरन्स. पहिल्या खेलो इंडिया ट्रायबल गेम्सचे आयोजन कुठे होणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बिलासपूर. मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2026 कुठे आयोजित करण्यात आलेली होती? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बार्सिलोना. हुरून ग्लोबल रिच लिस्ट 2026 नुसार जगातील श्रीमंत व्यक्ती कोण आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 एलॉन मस्क. हुरून ग्लोबल रिच लिस्ट 2026 नुसार सर्वाधिक अब्जाधीश असलेला देश कोणता आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 चीन. प्रोजेक्ट चित्ता अंतर्गत नामिबियामधून भारतामध्ये चित्ते कधी आणण्यात आलेले होते? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 17 सप्टेंबर 2022. भारताची पहिली पूर्णपणे डिजिटल जनगणना कोणत्या वर्षी होणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 2027. एसेन्स हे सॅलरी अकाउंट कोणत्या बँकेने सुरू केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 येस बँक. नॅशनल क्लायमेट स्टॉक इनोव्हेशन चॅलेंज हे कोणत्या संस्थेने सुरू केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नाबार्ड. इराणची राजधानी कोणती आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तेहरान. नाबार्डचे मुख्यालय कुठे आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मुंबई. एक्झरसाइज लमितीय 2026 हा संयुक्त सैन्य सराव कोणत्या 2 देशांदरम्यान आयोजित केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भारत आणि सेशेल्स. वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स 2026 चे आयोजन कुठे करण्यात आलेले होते? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नवी दिल्ली. इस्मा या कायद्याचे पूर्ण रूप काय आहे? तर इसेन्शियल सर्व्हिस मेंटेनन्स ऍक्ट असे इस्मा या कायद्याचे पूर्ण रूप आहे. भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच पॅसिव्ह इथोनेशिया याची परवानगी कोणाला देण्यात आलेली होती? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हरीश राणा. केम्ब्रिज क्लायमेट क्वेस्ट हा उपक्रम कोणत्या उद्देशाने सुरू करण्यात आलेला होता? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हवामान साक्षरता वाढवणे. एस्मा कायदा भारतामध्ये कोणत्या वर्षी लागू करण्यात आलेला होता? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1968. जलजीवन मिशनची सुरुवात कधी करण्यात आलेली होती? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 15 ऑगस्ट 2019. कोल्ड रिस्पॉन्स मिलिटरी एक्झरसाइज 2026 कोणत्या संघटनेद्वारे आयोजित केली जाते? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नाटो. सिप्री अहवालानुसार जगातील सर्वाधिक शस्त्र आयात करणारा देश कोणता आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 युक्रेन. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे अधिकृत बोधचिन्ह कोणी अनावरण केले? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 देवेंद्र फडणवीस. दिव्यांग व्यक्तींसाठी स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 महाराष्ट्र. सिप्री अहवालानुसार जगातील दुसरा सर्वाधिक शस्त्र आयात करणारा देश कोणता आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भारत. एस्मा ऍक्ट याचा मुख्य उद्देश काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अत्यावश्यक सेवा सुरू ठेवणे. BCCIचा वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 शुभमन गिल. कर्नल CK नायडू जीवनगौरव पुरस्कार
कोणाला मिळाला? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 राहुल द्रविड. रिलायन्स सोबत उभारली जाणारी नवीन तेल रिफायनरी कुठे उभारली जाणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अमेरिका. महिला कर्मचाऱ्यांसाठी जाहीर केलेली प्रसूती रजा किती दिवसांची आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 180 दिवस. लाला अमरनाथ पुरस्कार म्हणजेच देशांतर्गत सर्वोत्तम अष्टपैलू हा पुरस्कार कोणाला मिळाला? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आयुष म्हात्रे. ग्लोबल कॉन्फरन्स ऑन वुमन इन ॲग्री फूड सिस्टीम्स ही परिषद कुठे आयोजित करण्यात आली होती? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नवी दिल्ली. मेटा जीवनगौरव पुरस्कार 2026 कोणाला जाहीर झाला? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अमोल पालेकर. एडीसी 150 कंटेनरची चाचणी कोणत्या संस्थेने केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 DRDO. महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम 2026 हे विधेयक कोणी विधानसभेमध्ये सादर केलेले होते? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पंकज भोयर. से नो टू प्रॉक्सी सरपंच हे अभियान कोणत्या मंत्रालयाने सुरू केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पंचायती राज मंत्रालय. 2026 हे वर्ष कोणत्या नावाने घोषित करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 महिला शेतकऱ्यांचे आंतरराष्ट्रीय वर्ष. महाराष्ट्राच्या दिव्यांग कल्याण विभागाचे नवीन नाव काय ठेवण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दिव्यांग सक्षमीकरण विभाग. आधार बग बाउंटी कार्यक्रम कोणत्या संस्थेने सुरू केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 UIDAI. चंदीगड हा पूर्ण साक्षर घोषित होणारा कितवा केंद्रशासित प्रदेश ठरलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दुसरा. 2025चा 60वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वैरामुथू. 2026चा सर्वोत्तम पदार्पणवीर पुरुष पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हर्षित राणा. ज्ञानपीठ पुरस्कारामध्ये किती रुपये रोख रक्कम दिली जाते? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 11 लाख रुपये. INS त्रिकंद युद्धनौका कोणत्या प्रकारातील आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 स्टेल्थ फ्रिगेट. भारताचा 94वा ग्रँडमास्टर कोण ठरलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मयांक चक्रवर्ती. भारतातील पहिला उभयचर अवतार ड्रोन कोणत्या कंपनीने विकसित केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ॲक्वा एअर एक्स ऑटोनॉमस सिस्टीम्स. निर्भया निशा हा उपक्रम कोणत्या राज्याने सुरू केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 केरळ. फिस्कल हेल्थ इंडेक्स 2026 कोणत्या संस्थेने प्रसिद्ध केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नीती आयोग. फिस्कल हेल्थ इंडेक्स 2026 मध्ये महाराष्ट्राचा क्रमांक कितवा आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 5वा. 98व्या ऑस्करमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळालेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वन बॅटल आफ्टर अनादर. 2025चा मराठी साहित्य अकादमी पुरस्कार कोणत्या पुस्तकाला जाहीर झालेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 काळ्या निळ्या रेषा. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या अंमलबजावणीमध्ये देशात पहिला क्रमांक कोणत्या राज्याने मिळवलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 महाराष्ट्र. दिल्ली खेल महाकुंभ यासाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 शिखर धवन. वर्ल्ड बॉक्सिंग फ्युचर्स कप 2026 चे आयोजन कुठे झालेले होते? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बँकॉक. 98व्या ऑस्करमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार कोणी जिंकलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मायकल बी जॉर्डन. महाराष्ट्रातील अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण 2026 हा अहवाल कोणाच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात आलेला होता? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 न्यायमूर्ती अनंत बादर. ग्रीन म्युनिसिपल बॉन्ड याद्वारे 250 कोटी निधी उभारणारी महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नाशिक महानगरपालिका. मद्रास अणुऊर्जा केंद्राच्या स्टेशन डायरेक्टर म्हणजेच मुख्य अधीक्षक पदी कोण नियुक्त झालेले आहेत आणि त्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 RM नचम्मई. आशियातील सर्वात मोठे ट्युलिप गार्डन कुठे आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 श्रीनगर. जगातील पहिले ऑटोनॉमस मॅरिटाइम्स शिप बिल्डिंग अँड सिस्टीम सेंटर कुठे उभारले जात आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नेल्लोर. मद्रास अणुऊर्जा केंद्राचे संचालन
कोणती संस्था करते? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 NPCIL. वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2026 मध्ये सर्वात आनंदी देश कोणता आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फिनलंड. संगीत कलानिधी पुरस्कार 2026 चे विजेते कोण आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जयंती कुमरेश. साहित्य अकादमी पुरस्कार 2025 मध्ये मराठी भाषेतील पुरस्कार कोणाला मिळाला? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 राजू बाविस्कर. कृषी सखी योजना कोणत्या संस्थेद्वारे सुरू करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 AICIL. भारत औद्योगिक विकास योजना म्हणजेच भव्य योजना या अंतर्गत किती औद्योगिक पार्क्स उभारले जाणार आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 100 औद्योगिक पार्क्स. वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2026 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 116. फोर्ब्स अब्जाधीश यादी 2026 मध्ये भारताचा जागतिक क्रमांक कितवा आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 3रा. तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 डॉक्टर अरुणा ढेरे. प्रोजेक्ट इनसाइट PI इनिशिएटिव्ह कोणत्या तंत्रज्ञानावर आधारित आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आर्टिफिशियल इंटेलिजन्स. जागतिक इंडोर ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा 2028 कुठे होणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 भुवनेश्वर. 2026चा स्टॉकहोम वॉटर प्राइज कोणाला मिळालेला? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कावेह मदानी. फोर्ब्स नुसार खालीलपैकी भारतातील सर्वात श्रीमंत महिला कोण आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सावित्री जिंदाल. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा कोण होत्या ज्यांनी नुकताच राजीनामा दिलेला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रुपाली चाकणकर. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना कधी झालेली होती? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1993. 101व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष कोण असणार आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मोहन जोशी. जागतिक वन दिवस हा कधी साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 21 मार्च. डिजिटल ट्विन उपक्रम सुरू करणारे भारतातील पहिले बंदर कोणते आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 VO चिदंबरनार बंदर. महिला आयोगाच्या अध्यक्षांचा कार्यकाळ हा किती असतो? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 3 वर्ष. नतांझ हे शहर कशासाठी प्रसिद्ध आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अणुभट्टी. खार्ग बेट कोणत्या देशाच्या नियंत्रणाखाली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 इराण. प्रोजेक्ट ड्रीम उपक्रम कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 महाराष्ट्र. 68वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2026 विजेता कोण ठरलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हर्षवर्धन सदगीर. थायलंडचे नवीन पंतप्रधान कोण झालेले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अनुतीन चारण विराकुल. 68वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कुठे पार पडली? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पुणे वाघोली. जनगणना 2027 ही भारतातील कितवी जनगणना असणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 16वी जनगणना. WHO मधून बाहेर पडणारा दुसरा देश कोणता ठरलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अर्जेंटिना. ज्ञानरथ हा उपक्रम कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू झालेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नागपूर. नुकतेच मार्च 2026 मध्ये नाईटहुड या पुरस्काराने सन्मानित कोणाला करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नटराजन चंद्रशेखरन. ग्लोबल टेररिझम इंडेक्स 2026 मध्ये प्रथम क्रमांक कोणत्या देशाचा आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पाकिस्तान. जनगणना 2027 चे ब्रँड अँबॅसेडर कोण आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सुदर्शन पटनायक. लोअर कोपली जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आसाम. स्टॅच्यू ऑफ सॅक्रिफाईस हे कोणाशी संबंधित आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पोट्टी श्री रामलू. रुपयाच्या घसरणीचे मुख्य कारण कोणते नाही? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कृषी उत्पादन वाढ. म्हणजे लक्षात घ्या कृषी उत्पादन वाढ हे रुपयाच्या घसरणीचं मुख्य कारण नाहीये, तर इतर 3 म्हणजेच परकीय गुंतवणूकदारांचे पलायन,
ऊर्जा संकट आणि पश्चिम आशियातील संघर्ष हे रुपयाच्या घसरणीचे मुख्य कारण सांगितले जात आहेत. नरेंद्र मोदी यांनी नुकताच सर्वाधिक सरकार प्रमुखाचा कोणाचा विक्रम मोडलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पवन कुमार चामलिंग. पुण्यभूषण 2026 हा पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 डॉक्टर अभय फिरोदिया. तर विद्यार्थी मित्रांनो, हा होता आजचा व्हिडिओ. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपल्या MPSC लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.